Hello children, now let's start with the lesson The Golden Fish म्हणजे सोनेरी मासा. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. मल्हार was a fisherman. मल्हार कोण होता? फिशरमॅन. फिशरमॅन म्हणजे कोण? कोळी, मासे पकडणारा. ओके. He lived with his wife in a little hut near the sea. तो समुद्राच्या कडेला एका लहान झोपडीत राहत होता. He went down to the sea every day to catch fish. तो रोज समुद्रावर मासे पकडण्यासाठी जायचा. One day a strange thing happened. एके दिवशी काय झाले? एक नवल गोष्ट घडली. स्ट्रेंज म्हणजे नवल, विचित्र गोष्ट घडली. काय घडलं पाहूया आपण. He caught a big golden fish in his net. त्याच्या जाळ्यात एक सोनेरी मासा पकडला. ओके. आता मासा कसा होता? सोनेरी. पण नुसतं सोनेरी नव्हता, तर त्याच्यामध्ये काही विचित्र गोष्ट होत होती. आता ती कोणती गोष्ट ती पाहूया. When Malhar took the fish out of water, the fish began to speak. बघा, मल्हारने त्या माशाला पाण्याबाहेर काढले तसा तो मासा बोलू लागला. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. हे कोळ्या, कृपा कर आणि मला सोडून दे. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड. आता मल्हारला आश्चर्य वाटलं की मासा कसा काय बोलू लागला. ही वॉज अ काइंड मॅन. पण मल्हार कसा होता? तर काइंड होता. काइंड म्हणजे काय? तर दयाळू. ही लेट द फिश गो. आणि त्याने त्या मासाला जाऊ दिले. मल्हार वेंट होम एम्प्टी हँडेड. आता मल्हार रिकाम्या हाताने घरी गेला. एम्प्टी हँडेड म्हणजे रिकाम्या हाताने. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. त्याने आपल्या पत्नीला त्या माशाविषयी सगळं सांगितलं. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. पण मल्हारची बायको होती ना, ती अजिबात दयाळू नव्हती. फुलिश मॅन, वाय डिड यू लेट द फिश गो. मूर्ख माणसा, तू त्या माशाला जाऊ का दिलेस. गो बॅक टू द सी अँड कॅच द फिश. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. जा परत समुद्रावर आणि त्या माशाला बोलो, तो जादूचा मासा असला पाहिजे. आस्क द फिश टू ग्रँट युअर विश. माशाला तुझी एक इच्छा पूर्ण करायला सांग. ग्रँट युअर विश म्हणजे एखादी इच्छा पूर्ण करायला सांग, असं त्याची बायको त्याला म्हणते. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. आता मल्हार कसा होता? खूप चांगला होता, दयाळू होता, भोळा होता. म्हणून त्याने सगळं त्याच्या बायकोचं ऐकलं आणि तो पुन्हा समुद्रावर गेला आणि त्या माशाला बोलवायला लागला. ओके. तसा मल्हार समुद्रावर परत गेला आणि त्याने त्या माशाला हाक मारली. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा तू पूर्ण कर. द फिश पॉप्ड अप इट्स हेड आउट ऑफ द ब्ल्यू सी अँड सेड, व्हॉट इज युअर विश. बघा, त्या माशाने काय केलं तर समुद्रातून त्यांनी डोके बाहेर काढले. डोके बाहेर काढले म्हणजे काय? तर पॉप्ड अप इट्स हेड. ओके. म्हणजे त्यांनी उडी मारली, डोके बाहेर काढले आणि समुद्राला काय विशेषण दिले? ब्ल्यू सी. समुद्राला आपण कोणता रंग देतो नेहमी? ब्ल्यू. ओके. समुद्राला विशेषण आहे ब्ल्यू सी. ओके. तर त्यांनी समुद्रातून डोके बाहेर काढले आणि तो म्हणाला, व्हॉट इज युअर विश. तुझी काय इच्छा आहे? आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन फॉर माय वाईफ. बघा काय म्हणतोय मल्हार. मला माझ्या बायकोसाठी बगीचा असलेले मोठे घर पाहिजे. बघा, त्याने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने कोणासाठी मागितलं तर आपल्या पत्नीसाठी मागितले. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. घरी परत जा, तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे. असं कोण म्हणालं? मासा. मासा म्हणाल तू घरी जा, म्हणजे तो घरी पोचण्याआधीच त्याची इच्छा पूर्ण झालेली होती. मल्हार वेंट बॅक होम. इन प्लेस ऑफ हिज लिटिल हट ही सॉ अ बिग हाऊस विथ अ गार्डन. बघा, मल्हार परत घरी गेला. त्याला आपल्या झोपडीच्या जागी बगीच्यासह एक भव्य घर दिसले. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस ही सेड. किती सुंदर घर आहे हे, असं तो म्हणाला. सम डेज पास्ड. Malhar's wife said to him, this house is not enough. I want to live in a castle. I want to be a queen. बघा आता काय झाले. काही दिवस निघून गेले. मल्हारची पत्नी त्याला म्हणाली, हे घर पुरेसे नाही.
मला किल्ल्यात राहायचं आहे, मला राणी व्हायचं आहे. बघा, कॅसल म्हणजे काय तर किल्ला. आता ती काय म्हणते, मला हे घर पुरेसं नाही आहे, मला आता कॅसल पाहिजे म्हणजे किल्ला पाहिजे आणि आता मला राणी बनायचं आहे, राणी. ओके. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. आता बिचारा मल्हार पुन्हा गेला आता त्या समुद्र किनाऱ्यावर आणि पुन्हा त्या माशाला त्याने हाक मारली आणि काय म्हणाला, हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा पूर्ण कर. There were big waves in the sea. The fish came and asked, "What is your wish?" बघा, आता समुद्रात प्रचंड लाटा उसळत होत्या. तो मासा आला आणि त्याने विचारले, तुझी काय इच्छा आहे? My wife wants to be a queen. माझ्या पत्नीला राणी व्हायचे आहे. Go back home. Your wish is granted. घरी परत जा, तुझी इच्छा मान्य केली आहे, पूर्ण केली आहे. बघा, आता पुन्हा तो मल्हार घरी जाण्याच्या आधीच त्याची इच्छा मास्याने पूर्ण केली आहे. मल्हार वेंट बॅक होम. इन प्लेस ऑफ द बिग हाऊस ही सॉ अ कॅसल. आता काय झाले, मल्हार घरी परतला, त्याला त्या मोठ्या घराच्या जागी एक किल्ला दिसला. द कॅसल हॅड मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. त्या किल्ल्यामध्ये अनेक इमारती व मिनार होते. देर वेर मेनी गार्डन्स अराउंड द कॅसल. किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक बागबगीचे सुद्धा होते. व्हॉट अ ब्युटिफुल कॅसल, सेड मल्हार. किती सुंदर किल्ला आहे, मल्हार म्हणाला. इन द कॅसल हिज वाईफ सॅट ऑन द थ्रोन ऑफ गोल्ड अँड डायमंड्स. शी वोर अ क्राऊन. बघा, त्या किल्ल्यात त्याची पत्नी सोन्याच्या आणि हिऱ्याने मडवलेल्या सिंहासनावर बसली होती. ओके. आणि तिने मुकुट घातला होता. आता मुलांनो, थ्रोन म्हणजे सिंहासन आणि क्राऊन म्हणजे मुकुट. आर यू हॅपी नाव, आस्क्ड मल्हार. आता मल्हारने विचारले, आता तरी आनंदात आहेस ना? त्यावर त्याची बायको काय म्हणाली, वी शाल सी. ती म्हणाली, ते आपण मग बघूया, असं ती म्हणाली. बघा म्हणजे अजूनही ती तृप्त नाही आहे, अजून तिला खूप साऱ्या गोष्टी हव्या आहेत. आता तिला अजून काय हवं आहे ते आपण पुढे पाहूया. सम डेज पास्ट. मल्हार्स वाईफ कॉल्ड हिम. आता काय झालं बघू आपण. काही दिवस निघून गेले. मल्हारच्या पत्नीने त्याला बोलवले आणि काय म्हणते बघू. दिस इज नॉट इनफ फॉर मी. नाव आय वॉन्ट टू बी अ गॉडेस. हे मला पुरेसे नाही, मला देवी व्हायचे आहे. बघा मुलांनो, आता तिला काय व्हायचं आहे तर देवी. बघा, आता आपण आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी मिळवू शकतो, आपण सगळं काही करू शकतो, पण आपण देव बनू शकत नाही. आणि तिने तीच गोष्ट मागितली. ती म्हणाली की मला आता देव व्हायचं आहे. म्हणजे तर ही गोष्ट शक्य नाही आहे आणि तिने तीच गोष्ट मागितली आहे. व्हॉट आर यू आस्किंग फॉर वाईफ. आता बघा, मल्हारलाही आश्चर्य वाटलं तिच्या बोलण्याचा आणि तो काय लगेच म्हणाला, अगं तू हे काय मागत आहेस. इट इज नॉट राईट. हे योग्य नाही, सेड मल्हार. बट हिज वाईफ बिकेम अँग्री. पण त्याची पत्नी संतापली. गो टू द फिश ॲट वन्स, शी ऑर्डर्ड. त्या माशाकडे जा ताबडतोब, असं तिने हुकूम सोडला. ओके. बघा, त्या गोष्टीचा तिला इतका गर्व झाला आहे की तिला सगळ्या गोष्टी पटापट इझिली मिळत होत्या. म्हणून आता तिला गॉडेससुद्धा बनायचं आहे, म्हणजे देवी बनायचं आहे. पण हे चुकीचं आहे. आता पाहूया फिश तिची इच्छा पूर्ण करते की नाही. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. ओ फिश, प्लीज ग्रँट मी वन मोर विश. आता मल्हार बिचारा परत गेला समुद्राकडे आणि त्याने माशाला हाक मारली. हे माशा, माझी आणखी एक इच्छा मान्य कर. आता काय झाले. व्हेन द फिश केम देअर वॉज अ स्टॉर्म इन द सी. द फिश लुक्ड व्हेरी व्हेरी क्रॉस. बघा, आता जेव्हा मासा आला त्यावेळेस समुद्रात वादळ उठले होते आणि तो मासा खूप त्रासलेला दिसत होता. व्हॉट इज इट नाव. आता काय आहे. बघा, तो वैतागला आहे. तुम्हाला चित्रात दिसत असेल, तो मासा खूप चिडलेला आहे आणि तो विचारतो, आता काय आहे, आता काय झालं. ओके. सारखा हा माणूस येतो आणि विचारतोय, म्हणून हा मासा वैतागला आहे आणि तो विचारतोय की आता तरी काय पाहिजे रे तुला.
माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ गॉडेस सेट मल्हार इन अ स्मॉल व्हॉइस. आता मल्हार काय म्हणाला की माझ्या बायकोला आता देवी व्हायचे आहे, असं तो बिचारा दबक्या आवाजात म्हणाला, म्हणजे अगदी हळू आवाजात म्हणाला. गो बॅक होम द फिश सेड. हिज व्हॉइस वॉज लाईक थंडर अँड डोंट कम अगेन. बघा काय म्हणाला मासा, घरी परत जा. तो मासा म्हणाला, त्याचा आवाज गडगडाटासारखा होता. ओके, एकदम गडगडाट होते ना, तसा आवाज होता, म्हणजे तो खूप चिडला होता, त्याला खूप राग आला होता. आणि तो काय म्हणाला पुढे की परत जा आणि पुन्हा येऊ नकोस, म्हणजे तो खूप चिडलेला आहे आता. मल्हार वेंट बॅक होम. इन प्लेस ऑफ द बिग कॅसल ही सॉ हिज लिटिल हट. बघा तो परत गेला आणि त्यांनी काय पाहिलं, तर किल्ल्याच्या जागी त्याला त्याची लहान झोपडी दिसली. हिज वाईफ हॅड टू लिव्ह इन द लिटिल हट वन्स अगेन. त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा पहिल्यासारखेच त्या छोट्या झोपडीतच राहावे लागणार होते. तर मुलांनो, आपण या धड्यातून काय शिकलो की कधीही हावरटपणा करू नये. आपल्याकडे जे का आहे त्यात समाधान मानावे. असं नाही की नवीन गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू नये. नक्की प्रयत्न करा, कष्ट करा आणि नवीन गोष्टी नक्की मिळवा, पण अति हावरटपणा कधीही चांगला नसतो. ओके, तर आता हा धडा तुम्ही छान वाचणार आहात आणि ह्याचे हार्डवर्ड्स जे आहेत ते तुम्ही लर्न करणार आहात. आता आपण काही प्रश्न पाहूया. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट ॲट लीस्ट वन सेंटेन्स अबाउट ईच. फॉर एक्झाम्पल, हट. द हट वॉज नियर द सी. बघा काय दिलं आहे. तुम्हाला पुढील शब्द वाचून त्यातील प्रत्येकाविषयी एक वाक्य बनवायचे आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे हट म्हणजे झोपडी. द हट वॉज नियर द सी म्हणजे समुद्राच्या जवळ झोपडी होती. आता तुम्हाला काही शब्द दिले आहेत, त्यावरून आपण वाक्य बनवणार आहोत. मल्हार. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार हा कोळी होता. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं वाक्यसुद्धा बनवू शकतात. मल्हार्स वाईफ. मल्हार्स वाईफ वॉज ग्रेडी. मल्हारची बायको हावरट होती. ग्रेडी म्हणजे हावरट. द गोल्डन फिश. द गोल्डन फिश वॉज रिअली ब्युटिफुल. सोनेरी मासा खरोखरच सुंदर होता. हाऊस. वेअर इज दिस हाऊस. हे घर कुठे आहे. ओके. कॅसल. लेट्स गो टू सी द कॅसल. चला आपण किल्ला बघायला जाऊया. ओके, तर मुलांनो, तुम्ही या वाक्यांच्या व्यतिरिक्त दुसरे वाक्य तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकतात. फक्त काळजी घ्यायची की हे जे शब्द आहेत ते वाक्यात आले पाहिजे. ओके. क्वेश्चन नंबर 3. डिस्कस द फॉलोइंग इन मराठी. पुढील प्रश्नांची चर्चा करा. आता बघा, आपण या प्रश्नांची फक्त चर्चा करणार आहोत, आपण ह्यांचे आन्सर लिहिणार नाही आहोत. ओके. वाय वॉज देअर अ स्टॉर्म इन द सी वेन द फिश केम फॉर द लास्ट टाईम. तो मासा शेवटच्या वेळी आला तेव्हा समुद्रात वादळ का आले होते. बघा मुलांनो, मासा जादूचा मासा होता. त्याला आधीच माहीत असणार आहे की मल्हार काय विचारणार आहे त्याला. आता शेवटच्या वेळेस जेव्हा मल्हार आला त्यावेळेस त्याच्या जी पत्नीची इच्छा होती ती कशी होती, तर अशक्य होती. ओके, ती इच्छा पूर्ण करण्यासारखी नव्हती आणि ती इच्छा चुकीची होती जी तिने व्यक्त केली होती. ओके, म्हणून मासा चिडला होता आणि म्हणून समुद्रामध्ये काय आलं, तर वादळ आलं. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सपोज यू मेट द फिश, व्हॉट विल यू आस्क फॉर. समजा तुम्हाला तो मासा भेटला तर तुम्ही त्याच्याकडे काय मागाल. तर मुलांनो, समजा तुम्हाला तो मासा भेटला, तुम्ही काय मागाल. तर आपण त्याच्याकडून काय मागणार, प्रत्येकाचा आन्सर इथे वेगळा असणार आहे बरं का. तर आपण काय मागू त्याच्याकडून, तर माझं आरोग्य चांगलं ठेव, मला सुखी ठेव, मला आनंदित ठेव. ओके, मला विद्या दे. ओके, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडून मागणी करूया. ओके. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. ओके. हू वॉज मल्हार. मल्हार कोण होता. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार हा कोळी होता. ओके. सेकंड, वेअर डिड मल्हार लिव्ह. मल्हार कुठे राहायचा. मल्हार लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट नियर द सी. मल्हार समुद्राच्या कडेला एका लहान झोपडीत राहत होता. व्हॉट डिड मल्हार कॅच इन हिज नेट. मल्हारने त्याच्या जाळ्यात काय पकडले. मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. मल्हारने त्याच्या जाळ्यामध्ये एक सोनेरी मासा पकडला. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज मॉरल ऑफ द स्टोरी. या गोष्टीचं तात्पर्य काय आहे. मॉरल म्हणजे तात्पर्य. The moral of the story is not to be greedy and to be grateful
फॉर वॉट यू हॅव. बघा काय आहे की आपण कधीही ग्रीडी होऊ नये. ग्रीडी म्हणजे काय, तर लोभी बनायचं नाही, हावरटपणा करू नये. अँड टू बी ग्रेटफुल फॉर वॉट यू हॅव. जे काय तुमच्याकडे आहे त्यात नेहमी समाधानीच राहायचं. ओके, जे काय तुमच्याकडे आहे त्यात तुम्ही ग्रेटफुल राहायचं, थँकफुल राहायचं. ओके, समाधानी राहायचं आहे, आनंदित राहायचं आहे. तर हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही वहीमध्ये लिहून काढणार आहात. ओके.